मग अधिवेशनाच्या काळात इथं हजर राहायला सांगितले ना तुम्हाला, ऑफिस सोडून जायचं नाही. त्याचा काळ चालू आहे, कोणच नाही कसं काय ऑफिसला वगैरे, तशा सूचना सुद्धा आहेत ना त्याच्या. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. आज बातमी आहे अधिवेशनाच्या काळात नियमाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांची व त्यांच्या कार्यालयात असलेल्या मोठमोठ्या कुलपांविषयी. राज्यात विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असताना तारांकित प्रश्नावर माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यालयात हजर राहण्याचे स्पष्ट आदेश असतानाही कोयना नगर परिसरातील अनेक शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र समोर आले आहे. येथे असणारे महत्त्वाचे कार्यालये कोयना धरण व्यवस्थापन तसेच विद्युत व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या कार्यालयामध्ये कर्मचारी व अधिकारी यांची उपस्थिती बोटावर मोजण्या इतकीच होती. अनेक अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या तर काही कार्यालयांना थेट मोठी कुलपे लावलेली आढळली. अधिवेशनाच्या काळात कार्यालयात गैरहजर राहणे हे नियमाचे सरळ उल्लंघन मानले जाते. या गंभीर प्रकारामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून वरिष्ठ प्रशासनाने या पायमल्लीची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. आता तुम्ही पहा कशी ओसाड पडलेली आहेत इथली कार्यालय. हां सांगतो तुम्हाला, 2 मिनिटं सांगतो. बोला की काय सांगतो की अधिवेशनाचा काळ चालू आहे, बरोबर आहे ना. अधिवेशनाच्या काळात सर्व शासकीय अधिकाऱ्यांना कामावर जिथले ते थांबायला सांगितले. कुठे गेलेत शासकीय अधिकारी? काय तुम्ही आम्हाला म्हणताय ना शूटिंग काढू नका, म्हणून तुम्हाला आम्ही विचारतो. आदेश आहेत ना असे. तुमचं नाव काय भाऊ? तुमचं नाव काय मला सांगा. हां बोला. चौकीदार आहे का? बरं, चांगली गोष्ट आहे विचारलं तर. बरं, विचारलं चांगली गोष्ट आहे, विचारायच पाहिजे. पण माझं आता म्हणणं काय, बरं तुम्ही चौकीदार आहे ना सर, मग काय सर आलेले तिथली सकाळपासून? नाही सकाळ. आज कुठले ऑफिस? हां कुठे आहेत ती? आत आहेत का? मागे जरा नमस्कार सर. आज अधिवेशनाचा काळ चालू आहे, कोणच नाही कसं काय ऑफिसला वगैरे, तशा सूचना सुद्धा आहेत ना त्याच्या. आहेत ना सूचना? मग एकही अधिकारी दिसत नाही. तुम्ही आहे का? आणि सर कुठे गेले? म्हणजे एकानंच थांबायचे अशा काही सूचना आहेत का फक्त? सर मी भरत कुराडे, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. भरत कुराडे. नाही बसाय नाही आलो सर, आम्हाला पुढे जायचं आहे. पुढचे सगळ्या अधिकाऱ्यांना हां तर उत्तर तुम्ही देऊ शकता का? एखादा प्रश्न आला तर तुम्ही नाही येत ना, म्हणजे ज्यांचं आहे त्यांना द्यायला सांगितलं ना. आणि सक्त सूचना इथं आहेत की ऑफिसला सक्त थांबणं गरजेचं आहे. आज तुम्ही आलाय, चला तुमचं काम तुम्ही पूर्णपणे चोख बजावता. इतर काय अधिकारी कुठे गेले किंवा कर्मचारी वगैरे? आज शनिवार आहे. वाजले किती साहेब? वाजले किती? 12 वाजले. तुम्ही बघू शकता घड्याळात सुद्धा येत आहे 12:10 वाजलेत. ही अशी अवस्था आहे सर. तुम्ही भेटला ही चांगली गोष्ट आहे, बाकी सगळे गेले ही चांगली गोष्ट आहे. की बघा एक अशा पद्धतीनं सगळा शासकीय कारभार आहे ना चालू आहे. एकही अधिकारी एवढ्या सूचना देऊन ही कुणी थांबायला तयार नाही. कारण आज शनिवार असल्यामुळं अधिकारी घरी गेले की काय हाच प्रश्न आहे. आम्ही लय विचारलं सुद्धा सगळ्यांना, एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. ही अशी परिस्थिती आहे सगळी.
आणि ही परिस्थिती आहे ह्या ऑफिसची. ही कुठलं ऑफिस आहे? महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांचे कार्यालय. ही परिस्थिती आहे सगळी. कुठे आहेत? अधिवेशनाचा काळ चाललाय. साहेब कुठे गेली? बाकी कोण नाही इकडे? एखादा प्रश्न अचानक तिथं ह्याच्यात आला तर काय होणार? अधिवेशनाच्या काळात साहेबांनी हजर राहायला पाहिजे. बरोबर आहे ना? सगळ्या खुर्च्या रिकाम्या. काय ते आदेश आहेत ना तसे? बघा, मला वाटतं तुम्ही एकटीच दिसताय. बाकी सगळे कुठे गेले? हे एक मेंबर आहे ती. हां, आले ती कुठे गेले तुम्ही? पण ते मार्केटमध्ये गेले असतील. आणि EVT आहे का नाही, EVTला काम चालू आहे, त्यामुळं हे टेंडर क्लर्क आहेत. टेंडर क्लर्क कुठे आहेत? हे बी आहेत, पण ते EVTचं काम चालू आहे ना साईटवर आहेत. मॅडम ही सगळी तिकडेच आहे. मग ते आमचं तेच म्हणणं आहे. इथंच अधिवेशन आहे का? एखादा प्रश्न आला तर कोण आहे कुठे? सगळ्या खुर्च्या रिकाम्याच दिसतात आहे सध्या तरी. सर आज कुठे गेलीत सगळी? हो, अधिकारी कर्मचारी वगैरे सगळे सगळे एकदम 12 वाजलेत आत्ता सर. साईडवर. आणि तुमचे ते साहेब कुठे गेलेत? आलेत का तरी? आज नाही आलेत ना? अधिवेशनाचा काळ चालू आहे. सक्त सूचना तशा आहेत सगळ्या ऑफिसला. आणि कोणच नाही, मला ते सगळ्याच खुर्च्या रिकाम्याच दिसल्यात आम्हाला. अशा पद्धतीने सगळ्या रिकाम्या खुर्च्या तुम्ही पाहू शकता. अधिवेशनाचा काळ चालू आहे. सक्त सूचना आहेत सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना. मात्र सगळी शासकीय, आज शनिवार असल्यामुळे मला वाटते सुट्टी गेलेत काय? अधिवेशनाचा स्वकाळ काय? फक्त कागदी घोडे नाचवले जातात. आदेशाची पालन मात्र करताना काही दिसत नाही. काहीच थोडेसे अधिकारी इथे दिसतात. तुमची भाषा होती तशीच आमची आहे. ठीक आहे, तुमची आहे तशीच आमची आहे ना? तुम्ही पाहू शकता हे कोण आहेत? हे अधिकारी. त्यांचं नाव सुद्धा आहे इथं. ह्यांची खुर्ची रिकामी. हे कोण आहेत? ऋषिकेश शशिकांत देसाई, लिपिक. यांची सुद्धा खुर्ची रिकामी आहेत. हे साहेब आहेत. या मॅडम सुद्धा आहेत. बऱ्याचशा खुर्च्या तुम्ही अधिवेशनाच्या काळात शासन नियम काढते, सगळं हे करते. वरनं सक्त सूचना आहेत की सर्व अधिकाऱ्यांनी हजर राहणं गरजेचं आहे, कर्मचाऱ्यांनी हजर राहणं गरजेचं आहे. अचानक एखादा विषय आला तर काय आणि कसं उत्तर देणार? आता मेन साहेब आहेत का आपण बघूया त्यांच्या केबिनमध्ये. सगळ्या खुर्च्या रिकाम्या. काही 3-4 आधी कर्मचारी आपल्याला दिसले. काय हे एवढं मोठं लावलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ही रूम आहे. इथले मेन अधिकारी आहेत. मेन अधिकारीच इथं हजर नाहीत.
कार्यकारी अभियंता कक्ष. कुठे गेलेत सर? आले नाहीत का आज? साहेब आले नाहीत? हां होय साहेब, साहेब नाही आलेत आज? येणार मी आता 12 वाजले की साहेब, 12 वाजून गेल्या, अजून साहेब आले नाहीत. हां मॅडम 12 वाजून गेल्या, साहेब नाही आले. कधी? कामाचा वेळ संपल्यानंतर या. तुम्ही या सर. बरं झालं तुम्ही यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे आम्हाला. हां ते गेलेत का आज? इथनं येऊन गेलेत का? इथनं येऊन गेले? मग एक काम करा की सर, आम्हाला इथनं येऊन गेले म्हणजे आम्हाला आवक जावक दाखवा बघू तुमची. साहेब आज इथं आले आणि इथून निघून गेले. दाखवा चला आवक जावक, चला बघूया. साहेब आलेली एंट्री असेल ना त्यांच्यात? नाही साहेबांचं तसं एंट्री येणारच नाही, कारण काम आहे का? कारण त्यांचं साहेबांना आणि म्हणजे साहेबांना वेगळा आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना वेगळा कायदा आणि साहेबांना वेगळा असं काय नाही ना सर. काय होतं, कर्मचाऱ्याला सुद्धा तेवढाच आणि साहेबांना सुद्धा तेवढाच आहे. आता तुम्ही म्हणताय आलेलं तर आवक जावक मध्ये त्यांची नोंद पाहिजे आणि मी या कामानिमित्त बाहेर जातोय अशी त्याची सुद्धा नोंद पाहिजे सर. काय असतं माहिती आहे का? सर कसं आहे माहिती आहे, मी आलोय, मला सगळे नियम माहीत आहेत, मी इथं आलोय म्हणून तुम्हाला मी काय विचारलं आधी की सर इथं आलेले आहेत का, तर तुम्ही मला आले तर आवक जावक दाखवा. आवक जावकसाठी त्यांचे जे दर महिन्याचं जे मासिक दैनंदिन असते ना त्याच्यात बघता येणार ते म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का? मला सर एवढंच सांगा की आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि कर्मचाऱ्यांना वेगळा असं आहे का? सगळ्यांना सेम आहे ना? मग आवक जावकमध्ये नोंद पाहिजे साहेब. तुम्ही आहे ना, तुम्ही तुमच्या साहेबांची पाठराखण करताय का? खरं सांगा मला, म्हणजे उद्या साहेबांनी तुम्हाला शबाशकी दिली पाहिजे असं आहे का काही विषय? खरं सांगा साहेब. बघा आपल्याला काय, आपण सगळी शासनाचा पगार घेतोय, शासनाच्या लोकांची कामं करतोय, आपल्याला काय कुणाचं काम करायचं नाही, बरोबर आहे ना? असंच माझं म्हणणं आहे. तर तुम्ही म्हणलेलं तर मला पटत नाही, पण तरी सुद्धा चला तुम्ही म्हणताय साहेब गेले, पण आवक जावकमध्ये त्यांची नोंद पाहिजे होती, पण साहेबच आले नाहीत. साहेब येतील हे म्हणते ते साहेब आलेले नाहीत. आता कसं काय कुणाचं करायचं? पण चला आपले कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून त्यांची पाठराखण करणं गरजेचं आहे. हे असं अधिवेशनाच्या काळात सगळेजण सक्त सूचना आहेत अधिवेशनाच्या काळात. चला महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी क्रमांक 1 कोयना पुनर्वसन उपविभागीय क्रमांक 1 कोयना नगर यांचे कार्यालय. चला या कार्यालयामध्ये आज किती अधिवेशनाच्या काळात लोक हजर आहेत ते आपण या कार्यालयात बघूया. किती खुर्च्या रिकाम्या आणि किती कर्मचारी बसलेले आहेत ते. नमस्कार. नमस्ते. काय काम करता आपण तुम्ही इथे? मी ते पुन्हा शिपाई. किती कर्मचारी काम करतात इथे? नाही दोघं आहेत. बरं ठीक आहे, दोघं तिघं आहेत आणि तुम्हाला मिळून 4 जण. पण काम किती करतात ऑफिसला? काय असतील ती कामं 6 जण करतात. 3 आणि कुठे गेली? साहेब आमचे अतिरिक्त हां 4 साहेब अतिरिक्त चार्ज आहे. शेलार हां शेलार सोबत करायला गेलेत का? शेलार जर करायला संदीप अप्पा पानसकर उपअभियंता उपविभागीय अभियंता. आणि हे साहेब अतिरिक्त चार्ज असल्यामुळे ते कुठे आहेत? 5 नंबर डिव्हिजन 5 नंबर डिव्हिजन कुठं? करवली. करवली. बरोबर करवडी. ठीक आहे. मग अधिवेशनाच्या काळात इथं हजर राहायला सांगितले ना तुम्हाला? ऑफिस सोडून जायचं नाही त्यामुळेच हजर आहे ना. त्यामुळे हजर आहे का तुम्ही? चला चांगली गोष्ट आहे की एक ऑफिस आहे असं मला आज कोयना विभागातलं एक ऑफिस असं दिसलं जे पुनर्वसनाचं आहे की त्या ऑफिसमध्ये बऱ्यापैकी कर्मचारी हजर आहेत. तर इतर ऑफिसमध्ये आपण खाली रासनकर साहेबांचं ऑफिस बघितलं त्याला भलं मोठं टाळ आहे. इथं जाधव साहेब आहेत त्यांच्या मोठ्या ऑफिसला भलं मोठं टाळ आहे. अधिवेशनाच्या काळात सूचना असताना सुद्धा अशा पद्धतीनं कोयना विभागातली ही ऑफिस आपल्याला बंद पाहायला मिळाली. एक ऑफिस आहे त्याच्यामध्ये 4 कर्मचारी ते दिसले. मला वाटते बाकीच्या ऑफिसमध्ये 4 सुद्धा दिसले नाहीत. मोठे ऑफिस आहेत. ही ऑफिस मला वाटते
थोडंसं अडखळीचं दिसतंय. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं तिकडे अडखळ आहे आणि ह्याच्यात हे कर्मचारी काम करते ते. पण ज्यांना अगदी लक्झरी बसायला खुर्च्या आणि एकदम पॉश कॅबिन वगैरे कर्मचाऱ्यांना खाली दिले, तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामध्ये पॉश कॅबिन असून सुद्धा तिथं एकही कर्मचारी आपल्याला काम करताना दिसला नाही. चला जाऊया. ही आहे कोयनेची अवस्था. चला. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग उपविभागीय अभियंता उपकरण उपविभागीय कोयना नगर हे कार्यालय आहे त्यांचं. नमस्कार. बाकी कुठे गेले सगळे लोक? बाकी तुमची आम्हाला दोघांना ड्युटी लावली. दोघांना दुटे लावले ते का? बाकी सगळे नाहीत का? उद्या दुसऱ्यांना अल्टरनेट. पण अधिवेशनाच्या काळात सगळ्यांना थांबायच्या सूचना आहेत तशा. तुम्हाला इथं दुटे लावलेत का? कोण आहे तुम्ही? पण आम्ही पत्रकार आहे. ऐका, आय कार्ड दाखवतो तुम्हाला. आणि काही शूटिंग काढायचं काय हे नाही का? आय कार्ड आहे गाडीत आहे माझ्या. तुम्ही या तुम्ही. बोलत नाही तुम्हाला शूटिंग. नाही मग तेच आय कार्ड तुम्हाला दाखवतो. आम्ही काय बोलत तुम्हाला नाही मी सांगतो की फक्त सामान्य नागरिक हे बघा, सामान्य नागरिक काढू शकतो का नाही? खात्री करू शकता? हां करा खात्री करा. तुम्हाला देतो आय कार्ड दाखवतो. एक मिनिट खिशात आहे का बघतो. कसं आहे, ही रशीची का? परमिशन लागते तुम्हाला माहिती आहे. परमिशन घ्यायची. प्रत्येक ठिकाणी परमिशन लागत नाही शासकीय कार्यालयात. ते परमिशन सार्वजनिक असलं तर काढायला लागते. ही रशीचं का? तुम्ही भेटायला आले म्हणजे अधिकाऱ्यांना हे भेटायला का आले ना. सगळ्यांना भेटले. काय नाव तुमचं? भरत कुराडे. तर तुम्ही पाहू शकता अधिवेशनाच्या काळात सगळे अधिकारी हजर पाहिजे. मात्र सगळ्या ऑफिसमध्ये सुखसुकाट. एखादा प्रश्न अचानक आला तर उचलायला इथं अधिकारी सुद्धा नसणार आहेत फोन उचलायला, अशी परिस्थिती आहे. तुम्ही पाहिलं की अधिकाऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांचा सुद्धा अभाव या कार्यालयामध्ये दिसून आला. तर वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करणार का बघ्याची भूमिका घेणार हेच बघणं जास्त महत्त्वाचं राहणार आहे. अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.